पण आता बातमी रायगडमधून. मनसेचा आज 20वा वर्धापन दिन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून वर्धापन दिनाच्या सगळ्या मनसैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षाच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 वर्षांचा हा टप्पा दीर्घ असतो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. नेमकं काय राज ठाकरेंनी ट्विट केलंय सविस्तर पाहूयात. 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला 20 वर्ष झाली आहेत. ही कल्पना आज दृढ झाली आहे. पण 20 वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सगळ्या गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता. तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलं. हे सगळ्यांना मान्य करायलाच हवं. मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या. कधी यश मिळालं, कधी नाही मिळालं, पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबलं. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक हे सुद्धा विचारतात आणि त्यातच आपण काय कमावलंय याचा अंदाज येईल. गेल्या 20 वर्षांमध्ये प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. मराठी तरुण तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या 10 मार्च 2026 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरू होतीये. त्यात तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडानं झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे असं राज ठाकरेंनी यामध्ये म्हटलंय.